नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया मऊ, लुसलुशीत आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी चपाती कशी करायची ते मी दाखवणार आहे. अगदी नवीनच लग्न झालेल्या मुली किंवा शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेली मुलं-मुली यांच्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. ही चपाती अगदी पहिल्याच प्रयत्नात अगदी मऊ, लुसलुशीत आणि टम्म अशी फुगते. नवीनच चपाती शिकणाऱ्यांसाठी ही रेसिपी अगदी उपयुक्त अशी ठरणार आहे. पहा कशी मस्त मऊ आणि लुसलुशीत चपाती बनली आहे. चपातीला काही जण चौघडीची पोळीसुद्धा म्हणतात. आतून मस्त असे पदर किती सुटले आहेत तुम्ही पाहू शकता. आणि ही चपाती अगदी संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत अशी राहते. त्यासाठी पीठ कसे मळायचे आणि गहू कोणत्या प्रकारचे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चपाती करताना किती वेळाने परतायची, तेल केव्हा लावायचे या सर्व टिप्ससह मी रेसिपी शेअर केली आहे. चपातीसाठी गहू घेताना इथे मी लाँग ग्रेन शुअर जातीचा गहू वापरला आहे. या गव्हाची चपाती अगदी मऊसूत आणि पांढरी शुभ्र अशी होते. पण तुमच्याकडे ज्या जातीचा गहू असेल तो तुम्ही वापरू शकता. आता चपातीचे पीठ कसे मळायचे ते आपण पाहूया. त्यासाठी इथे मी एक वाडगा घेतला आहे. चपातीचे पीठ मळण्यासाठी असे खोलगट भांडे किंवा अशा प्रकारचा वाडगा घ्या. त्यामुळे पीठ मळताना अतिरिक्त पीठ बाहेर पडणार नाही आणि पीठ मळतानासुद्धा व्यवस्थित असे मळले जाईल. इथे मी चाळून घेतलेले 4 ते 5 चमचे गव्हाचे पीठ घेतले आहे. एवढ्या पिठाच्या चपात्या 3 ते 4 जणांसाठी पुरेशा होतात. तर ह्या पिठाच्या मध्यभागी जागा करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाव चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचे आहे. चपातीच्या पिठामध्ये मीठ घालतानासुद्धा अगदी प्रमाणात पडले पाहिजे, म्हणजे चपाती चवीला छान लागते. आणि मऊ लुसलुशीत अशी चपाती होण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे कच्चे तेल घालायचे आहे. या ठिकाणी तुमच्याकडे जे असेल ते तेल तुम्ही घालू शकता किंवा चमचाभर तुपाचा जरी वापर केला तरीसुद्धा चपात्या एकदम मस्त अशा होतात. आता या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ असे चमच्याच्या साहाय्याने एकसारखे एकत्र करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पिठाने हात एकदम भरत नाही. पिठामध्ये पाणी एकदम न घालता थोडे थोडे करून घालायचे आहे, नाहीतर पीठ पातळ होऊ शकते. म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी पाणी एकदम न घालता थोडे थोडे घालायचे आहे. पिठामध्ये पाण्याचा अंदाज घेऊनच यामध्ये पाणी घालायचे आहे. आता चमच्याने पीठ एकत्र करून घेतल्यानंतर हाताने हे पीठ व्यवस्थित असं मऊसूत मळून घ्यायचं आहे. रेसिपी अगदी बारीक सारीक टिप आणि ट्रिकसह सांगितले आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणि जर का तुम्ही चॅनलवर रेसिपी प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा. हे पहा मस्त असे मऊसूत पीठ मळले गेले आहे. पिठामध्ये पाण्याचे प्रमाण व्यवस्थित झाले तरच आपल्या चपात्या मऊ लुसलुशीत अशा होणार आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा पीठ भिजवताना त्यामध्ये पाण्याचे प्रमाण हे अंदाज घेऊनच घाला. आता हे पीठ 10 मिनिटासाठी किंवा अर्धा तासासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे. पीठ असे झाकूनच ठेवायचं आहे, त्यामुळे पीठ वरून कडक होणार नाही. आणि असे मऊसूत पीठ मळल्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी चपाती तुम्ही करत असाल तरी चपाती अगदी परफेक्ट अशी होईल. आता 10 ते 20 मिनिटानंतर पिठाला थोडे थोडे तेलाचा हात लावून पुन्हा एकदा हे पीठ 1 मिनिटभर मळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे मऊ लुसलुशीत अशी चपाती तयार होते. आता एका साईडला बारीक गॅसवरती तवा तापण्यास ठेवायचा आहे आणि आता चपात्या कशा करायच्या ते पाहूयात. आता पिठातील थोडेसे पीठ घेऊन लिंबा एवढ्या किंवा लिंबापेक्षा मोठ्या आकाराचा गोळा तयार करायचा आहे आणि पुन्हा एकदा हा गोळा हातावर असा मळून घ्यायचा आहे. इथे मी गोळा घेताना जरा लिंबापेक्षा मोठ्या आकाराचाच गोळा घेतला आहे, म्हणजे चपाती पण जरा मोठ्या आकाराची अशी होईल. तुम्हाला केवढ्या साईजची पोळी हवी आहे त्या साईजचा तुम्ही गोळा तयार करून घेऊ शकता. आता हा पिठाचा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे. लाटण्याच्या साहाय्याने पुरी एवढ्या आकाराची लाटी लाटून घ्यायची आहे आणि नंतर त्यावर बोटाच्या साहाय्याने तेल लावून वरून थोडे पीठ भुरभुरवून लाटी पुन्हा दुमडून घ्यायची आहे आणि पुन्हा दुमडलेल्यावरती पुन्हा थोडे तेल आणि पीठ लावून पुन्हा दुमडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे चौघडी करून घ्यायची आहे आणि पोळी जसे व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे लाटायची आहे. चपाती लाटतानाही काठाकाठाने लाटत यायचं आहे, म्हणजे मधून जाड राहते आणि साईडनी पातळ होते. त्यामुळेच चपाती टम्म अशी फुगते. आता हा झाला चौघडीच्या चपातीचा प्रकार. आता एक दुसरा प्रकार तुम्हाला मी दाखवते. त्यासाठी इथे मोठा जरा लिंबापेक्षा मोठा आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि त्या पिठाचे 2 गोळे करायचे आहेत एकसारखे आणि हाताच्या साहाय्याने एका भागाची लाटी करून घ्यायची आहे आणि जो दुसरा गोळा उरलेला आहे तो त्या पिठामध्ये भरायचा आहे. जसे आपण
जसे आपण पोळीसाठी पिठामध्ये पुरण भरतो त्याप्रमाणे हा गोळा पिठामध्ये स्टफ करून घ्यायचा आहे आणि थोडेसे वरून पीठ लावून हा गोळा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे आणि थोड्याशा सुक्या पिठात बुडवून जशी व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटताना काठाकाठाने लाटायची म्हणजे चपाती मध्ये पातळ होणार नाही. मध्ये पातळ असलेली चपाती भाजताना कडक होते, आणखीन टम्म फुगतसुद्धा नाही. याला दोन्ही बाजूनी थोडे थोडे सुके पीठ लावून चपाती गोल लाटून घ्यायची आहे. पहिल्यांदाच जेव्हा आपण चपाती लाटतो तेव्हा आकार थोडा गोल होत नाही, वाकडा तुकडा होतो. पण रोज सरावाने ही चपाती छान अशी गोल यायला लागते. तुम्ही जर पहिल्यांदाच चपाती करणार असाल तर थोड्या छोट्या गोळ्याच्या चपात्या करा, म्हणजे त्या आकाराने पण छोट्या होतील आणि व्यवस्थित अशा लाटल्यासुद्धा जातील. इथे मी 2 प्रकारच्या चपात्या करायच्या दाखवल्या आहेत. त्या तुम्ही नक्की करून पहा. चपात्या एकदम मऊ आणि लुसलुशीत अशा होतात. आता इथे बारीक गॅसवर तवा तापत ठेवला होता, तो आता गॅस मोठा करायचा आहे आणि वरून तव्यावर थोडे तेल लावायचं आहे, म्हणजे चपाती खाली चिकटणार नाही. त्यासाठी असे जसे व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा छान असा तापल्यावरतीच चपाती तव्यावर घालायची आहे. गॅस कमी ठेवून जर चपाती तुम्ही भाजली तर चपाती चिवट होते आणि फुगतसुद्धा नाही. 1-2 सेकंदाने चपातीवर असे फोड यायला लागतील, तेव्हा चपातीवर थोडेसे वरूनच आधी तेल लावायचे आहे आणि चपाती थोडी उलथण्याने दाबून दाबून अशी अलगद अशी दाबून दाबून घ्यायची आहे. अगदी अलगद दाबायची आहे, नाहीतर चपाती फुगल्यावर जास्त दाब दिला तर चपातीतील हवा पूर्ण बाहेर निघून जाईल आणि चपाती व्यवस्थित फुगणार नाही आणि चपटीसुद्धा होईल. त्यामुळे अलगद अशी उलथण्याने चपाती उलटी पुलटी करून त्यावरती थोडे थोडे तेल लावून चपाती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. चपाती अशी खरपूस दिसायला लागली की गॅस थोडा मध्यम करायचा आहे, नाहीतर चपाती जास्तच करपली जाईल. त्यामुळे चपाती थोडी भाजत आल्यावर गॅस मध्यम करायचा आहे. पहा, मस्त अशी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली चपाती तयार झाली आहे. आता इथे तुम्हाला दुसरी एक चपाती मी भाजून दाखवते. ज्यामध्ये आपण पिठाचा गोळा भरला होता ना, तीच ही चपाती मी आता भाजत आहे. ही सुद्धा अगदी छान अशी फुगली जाते. पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मस्त अशी टम्म चपाती फुगली आहे. ह्या टम्म फुगलेल्या आणि खरपूस भाजलेल्या चपात्या असतात त्या अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा मऊ अशा राहतात. आता पुन्हा या चपातीला वरून थोडे थोडे तेल लावायचे आहे आणि उलट पुलट करून छान अशी पुन्हा भाजून घ्यायची आहे. उलटण्याचा जास्त दाब देऊन जर का चपाती भाजली तर टम्म जी चपाती आपली फुगलेली असते ती पुन्हा बसली जाते. अशी ही तुम्हाला साधी आणि सोपी चपाती करण्याची पद्धत तुम्हाला दाखवली आहे. ती तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि यापुढे कोणती रेसिपी तुम्हाला मी करून दाखवलेली आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. पहा, मस्त अशी चपाती तयार झाली आहे. अशा प्रकारे जर का तुम्ही चपात्या केल्या तर सर्वच चपात्या टम्म अशा फुगतील आणि मऊ लुसलुशीतसुद्धा होतील. या चपात्यांना लागणारे सर्व साहित्य कॅप्शनमध्ये दिले आहे, नक्की चेक करा. अशी ही माझी चपाती करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि अशा प्रकारे चपात्या तुम्ही केल्यात ना तर एकूण एक चपाती फुगेल आणि मऊ लुसलुशीतसुद्धा होईल आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा अशाच लुसलुशीत मऊ अशा चपाती ह्या राहतील. आणि अशाच साध्या सोप्या आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला फॉलोसुद्धा करा. पहा, आता इथे सर्व चपात्या माझ्या करून झाल्या आहेत. दिसत आहेत की नाही एकदम मस्त अशा आणि कलरसुद्धा एकदम छान आला आहे. हे पहा, चपाती आता इथे एक मी तोडूनसुद्धा दाखवते. पहा, आतून किती मस्त असे पदर सुटले आहेत. अशा चपात्या नवशिके असाल तर तुम्हीसुद्धा करून पहा आणि ही रेसिपी तुम्ही नवीनच चपाती करायला शिकणार असतील, म्हणजेच नवशिके असतील, त्यांना ही रेसिपी तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.